त्यांनी सांगितलं साक्ष मी ऐकले ते बोलत होते मला. मग त्याने पुढे काय केलं म्हणे त्यांची पिल्ल्या झाल्या, ते पिल्ल्यांच्या पिल्ल्या, म्हणजे हे वीर पूर्ण त्यांचंच गँग आणि गँग आहे. एकाने पण वर कधी गेलेले नाही. ओके हॅलो, एकाने पण कधी वर गेलेलं नाही. सगळे आतच. कोण पण म्हणजे प्रयत्न केले. काय आता विचार करा की एवढा मोठं जग आहे, आयुष्यभर विहिरीत तिथं बॅक 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 करत तिथं बसायचं. मग शेवटी एक दिवस काय केलं, सगळी म्हणाला असंच पिढ्यान पिढी चालली, कितीतरी पिढी गेले, सगळे लोक त्यातच. पण नंतर एक बेडकी जन्मली, ती बहिर होती, त्याला ऐकू येत नव्हतं. आणि ते पण त्या जन्मलं. मग ते काय केलं, सगळं बघायला लागलं आणि त्याच्या मनात आलं आत किती बसायचं, म्हणलं वर किती छान दिसायला लागलं, काय तरी दिसायला लागलं, वरती जायचं. मग ह्यो चढायला लागला, प्रयत्न करायला लागला. सगळी वडाला, अरे वेडा आपलं डोकं फिरलं का रे, उत्तर रे, खाली पडशील रे, वरती जाऊ शकत नाही रे, हे आपल्याला शक्यच नाही रे, आपल्याला कुणी करू शकत नाही रे. ह्याला वाटलं मला लोक एनकरेज करायला, लवकर चाल लवकर चाल लवकर चाल. हालेलुया. ह्याला वाटलं काय, मला लोक अजून त्याला उत्साह आला आणि पटापट चढून वरती गेला, पहिला वाला झाला. हालेलुया. हे सांगते काय, लोकांनी बोलले निगेटिव्ह शब्दांकडे कान कधी देऊ नका. सगळ्यांना माहित नाही. तुम्ही एखादा समस्या घेऊन 4 लोकांकडे जावा, जगातल्या लोकांकडे जावा, स्पिरिच्युअल लोकांकडे जावा, सगळ्यांच्या मॅथमॅटिक्स वेगळं असतं. आता जगातल्या पद्धतीने आता मी एक केस हँडल केलेली आहे. गव्हर्नमेंट महिलांच्या तर्फे लढणारी एक बाई वकील, समजलं, ती ख्रिश्चन. गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटमध्ये मुलं मुली आणि जे काही आहेत ना, म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम जे काही ना